गुड आफ्टरनून विद्यार्थ्यांनो. चला आता आपण आपला नागरिकशास्त्राचा धडा 18वा माझे कुटुंब आणि घर राहिलेला धडा आपण पुढे बघूयात. आता तुम्ही बघा, पान नंबर 108 काढलं सगळ्यांनी. कुटुंबातील आपली कामे मी या चॅप्टरवर सांगितलं होतं परवा मागच्या व्हिडिओत, पण आता थोडंसं परत सांगते. एकच व्यक्ती काम करत आहे आणि प्रत्येक व्यक्ती काम करत आहे. बघा, करून पहा. आपल्या घरातील कामाची यादी तयार करा. तुमच्या घरात ही कामे कोण कोण करते? यातील कोणती कामे तुम्हाला करायला आवडते? तुम्ही घरातील एकमेकांची कामे करता का? पाण्याची साठवण, स्वयंपाक करणे व स्वच्छता ही घरात रोज करावी लागणारी कामे आहेत. घरात सणवार व समारंभ साजरे होत असतात. पाहुणे येतात, त्यांचे आगत स्वागत करावे लागते. वयस्कर व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. घरात अशी खूप कामे असतात, ती सर्वांनी वाटून घेतली पाहिजे. कुटुंबातील कामे सर्वांनी केल्यास कोणा एकाच व्यक्तीवर भार पडत नाही. घरातील प्रत्येक छोटे मोठे काम महत्त्वाचे असते. ही कामे प्रेमाने व आपुलकीने सर्वजण करतात, त्याची आपल्याला जाण असावी. बघा मुलांनो, तुम्ही सुद्धा आईला काही मदत करू लागता की नाही? भांडी लावणं, कपड्यांच्या घड्या करणं, जवळपास दुकान असेल तर दूध बॅग आणून देणं, आईनी आजीनी कुठली वस्तू हातात मागितली तर देणं, तुम्ही करता की नाही? आणि करायला पाहिजे बरं का, सर्वांनी मिळून. आता घराची स्वच्छता व सजावट. घराच्या स्वच्छतेसाठी आणि नीटनेटकेपणासाठी कोणती कामे करावी लागतात याची यादी तयार करा. बघा, घर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही हॉल, किचन, तुमची स्टडी रूम स्वच्छ साफसफाई करता की नाही? मग त्यासाठी कोणती कोणती कामे तुम्हाला करावी लागतात ते तुम्ही लिहायचं आहे. वरील 2 चित्रात तुम्हाला कोणता फरक दिसतो ते वहीत लिहा. बघा, आता आपले घर स्वच्छ व नीटनेटके असेल तर आपल्याला प्रसन्न वाटते, हो की नाही? घर जर खूप छान आवरलेलं असेल, आई दुपारी आवरते की नाही, तुम्ही शाळेतून घरी आला की तुम्हाला असं स्वच्छ घर आवरलेलं दिसतं, तर आपल्याला प्रसन्न वाटते. घरात सगळीकडे पसारा असला तर कोणालाच वस्तू वेळेवर सापडत नाही. घरात स्वच्छता राखणे ही कुटुंबातील सर्वांची जबाबदारी आहे. घरातील केरकचरा इकडे तिकडे फेकू नये, तो कचरा पेटीतच टाकावा. कचरा घराच्या बाहेर तर मुळीच फेकू नये, म्हणजे परिसर स्वच्छ राहायला मदत होईल. माहिती आहे की नाही तुम्हाला? आपला आपला कचरा उचलून डस्टबिनमध्ये टाकायचा, इकडे तिकडे फेकायचा नाही. गल्लीत, दारासमोर किंवा अंगणात कचरा टाकायचा नाही, तो डस्टबिनमध्ये कचरा पेटीतच टाकायचा. बघा मुलांनो, हे नेहमी लक्षात ठेवा. घरातील ओला व सुका कचरा वेगळा करा, तो 2 वेगवेगळ्या टोपल्यांमध्ये टाका. ओल्या कचऱ्यापासून खत तयार करता येते. सुक्या कचऱ्यापासून कागद, काच, पत्रा वेगळा करता येतो, त्याचा पुन्हा वापर करता येतो. हे तुम्हाला माहिती आहे की नाही? आपण शाळेत पण वेगवेगळा कचरा ठेवला होता, हो की नाही? मग ओल्या कचऱ्यापासून आपण खत तयार केलं होतं, आठवतंय ना तुम्हाला? माहीत आहे का तुम्हाला? मोबाईल, CD, DVD, पेनड्राईव्ह तसेच संगणक इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. या वस्तू कायमच्या नादुरुस्त झाल्या म्हणजे खराब झाल्या, निरुपयोगी होतात. अशा निरुपयोगी वस्तूंचा जो कचरा साचतो त्याला ई कचरा म्हणतात. ई कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही एक मोठी समस्या आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही? इलेक्ट्रॉनिक वस्तू, त्याचं खतही होत नाही आणि पुन्हा रियूज पण तो करता येत नाही. माहीत आहे ना तुम्हाला हे सगळं? बघा, आता करून पहा. घराची सजावट करा. घराची सजावट कशी करायची हे सगळ्यांनी मिळून ठरवा. जी सजावट म्हणजे डेकोरेशन घरातलं, जी सजावट तुम्हाला स्वतःला करता येणार नाही, त्या सजावटीसाठी मोठ्यांची मदत घ्या. सजावट करण्यासाठी तुम्ही कोणते साहित्य वापरले? खाली दिलेल्या सजावटीच्या साहित्यातील जे साहित्य जास्त वापरू नये त्या खाली चुकीची म्हणजे चूक अशी खूण करा आणि ते का वापरू नये हे पण सांगा. तर काय काय वापरू नये बरं, तुम्हाला येईल का लक्षात? मग मला तुम्ही इथे खूण करायची आहे पुस्तकामध्ये तुमच्या बरं का. फुले, थर्माकोल, प्लॅस्टिक, पताका, रांगोळी, रासायनिक रंग, हे समजतंय ना तुम्हाला? का वापरायचं आणि का वापरायचं नाही हे सुद्धा. आता सांगा पाहू. सण उत्सव. बघा, या चित्रामध्ये कोणता सण दिसतोय? बैलाची पूजा करतात, म्हणजे कोणता सण? बैलपोळा. बरोबर. आपण सण व उत्सव का साजरे करतो? आपले सण व उत्सव कोणत्या बाबींशी संबंधित आहे?
समजतंय ना तुम्हाला मी काय सांगते ते? आणि धडा वाचायचा आहे. तुम्ही प्रत्येक ओळीवर लक्ष ठेवायचं आहे. बघा, आपण कुटुंबात अनेक सण उत्सव साजरे करतो. आता सध्या श्रावण महिना सुरू आहे. रोज काहीतरी छोटा मोठा सण आपल्या घरामध्ये सुरू असतो. कुटुंबातच नव्हे तर आपल्या देशात विविध भागात विविध उत्सव साजरे केले जातात. शेती हा आपल्या देशातील मुख्य व्यवसाय आहे. आपले अनेक उत्सव शेती आणि होळी हा वसंत ऋतूच्या स्वागताचा उत्सव आहे. पंजाबमध्ये पीक कापणीच्या सुमारास वैशाखी हा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात पेरणीनंतर बैलपोळा हा सण साजरा करतात. तामिळनाडूमध्ये पोंगल तर केरळमध्ये ओणम हे उत्सव पीक कापणीच्या हंगामात साजरे होतात. दसरा, दिवाळी, गुढीपाडवा यासारखे सण पिके आल्यानंतर साजरे होतात. तुम्हालाही माहिती की नाही, आपल्याकडे उन्हाळा सुरू झाला की कोणता सण होतो? लगेच होळी सुरू होते, हो की नाही? तसंच संक्रांतीला जानेवारीमध्ये संक्रांत हा सण असतो. बरोबर आहे की नाही? तुम्हाला ह्या सगळ्या सणांची माहिती आहे. पर्युषण पर्व, बुद्ध पौर्णिमा, रमजान ईद, नाताळ, पतेती हे महत्त्वाचे सण आहेत. सण आणि उत्सव कोणतेही असोत, सर्व भारतीय त्यात आनंदाने सहभागी होतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत. बरोबर आहे की नाही? सगळेजण हा सण साजरा करतात. सर्व नागरिक ते साजरा करतात. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. म्हणून तो दिवस आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू करण्यात आली आहे. म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. हे माहिती की नाही तुम्हाला? 15 ऑगस्टला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले म्हणून स्वातंत्र्य दिन, आणि भारताची संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारीपासून झाली म्हणून तो प्रजासत्ताक दिन. बरोबर आहे की नाही? उत्सवामुळे लोक एकत्र येतात. त्यांच्यात एकोप्याची भावना वाढते. उत्सवात गाणी, नृत्य, रांगोळ्या, खेळ, स्पर्धा, शर्यती यांची रेलचेल असते. म्हणजे स्पर्धा असतात एकीकडे, हो की नाही? छान छान डेकोरेशन केलेलं असतं. त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. सण उत्सव साजरे करताना आपण पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मोठ्या आवाजात गाणी लावली तर वृद्ध व्यक्तींना व लहान मुलांना त्रास होतो. त्यामुळे मोठ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषणसुद्धा होते. म्हणून रेकॉर्ड वगैरे मोठा आवाज करून ऐकायचं नाही. माहीत आहे का तुम्हाला? महाराष्ट्रात अनेक आदिवासी जमाती आहेत. ठाणे जिल्ह्यात वारली ही आदिवासी जमात आहे. आदिवासी जमात म्हणजे काय बरं मुलांनो? की जी अगदी डोंगराळ भागामध्ये असते. त्यांचं शिक्षण झालेलं नसतं. तिकडे काही सुविधा उपलब्ध नसतात. ज्येष्ठ महिन्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांच्याकडे कोली भाजी म्हणजे कोळी भाजी नावाचा एक कौटुंबिक सण साजरा केला जातो. कोली ही जंगली वनस्पती असून तिचा भाजीसारखा वापर होतो. पाऊस सुरू झाल्यानंतर ही वनस्पती उगवते. कुटुंबातील व्यक्ती आजूबाजूच्या परिसरात जाऊन ताजी कोवळी असलेली कोली जमा करून आणतात. भाजी शिजवून देवाला तिचा नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर कुटुंबातील सर्वजण मिळून ते जेवतात. बघा, हे कुठे आहे? ही ठाणे जिल्ह्यामध्ये वारली ही आदिवासी जमात आहे. बघा बरं का मुलांनो, तुम्ही हे सगळं छान पाठ करायचं आहे आणि वाचायचं आहे. तुमच्या लक्षात आलं पाहिजे हे सगळं. बघा, माहीत आहे का तुम्हाला? मकर संक्रांती हा सण हिवाळ्यात साजरा केला जातो. या दिवशी मित्र, नातेवाईक एकमेकांना तिळगुळ देतात. तीळ हे या काळात होणारे महत्त्वाचे पीक आहे. थंडीच्या काळात शरीरातील उष्णता टिकून ठेवण्यासाठी तीळ खाणे चांगले असते. म्हणूनच आपल्याकडे मकर संक्रांतीला आपण काय करतो? तिळगुळाचे लाडू करतो किंवा आंघोळीमध्ये तीळ देते आई, तिळाचं उटणं लावते, हो की नाही? बघा मुलांनो, धडा समजला का तुम्हाला? चला, आता आपण काय शिकलो? कुटुंबात आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता मिळते.
माहिती आहे की नाही तुम्हाला? कुटुंबाचे छोटे मोठे उद्योग कुटुंबाचे छोटे कुटुंब, मोठे कुटुंब, विस्तारित कुटुंब असे प्रकार असतात. अनेक पिढ्यांची वंशावळ तयार होते. घरातील प्रत्येक छोटे मोठे काम महत्त्वाचे असते. हे सगळं आपण मागे पाहिलं आहे. आपले घर, परिसर स्वच्छ ठेवावा. आपले अनेक उत्सव, शेती आणि पर्यावरण यांच्याशी निगडीत आहेत. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत. सण उत्सवामुळे एकोप्याची भावना वाढते. एकोप्याची म्हणजे एकमेकाबद्दल प्रेम आदर निर्माण होतो. सण उत्सवात आपण एकमेकांना भेटतो, एकमेकांशी बोलतो. आपल्याला एकमेकांचा आधार वाटतो. धडा समजला तुम्हाला? आता धडा परत एकदा पूर्ण वाचायचा आहे आणि स्वाध्याय सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. आपण काय शिकलो हे पण लिहायचं आहे. आणि मागचे सगळे प्रश्न तुम्ही लिहिले का? मी तुम्हाला सांगितलेले होते. कोणते कोणते सांगितले होते? पान नंबर कितीवर होते? 107 वरचे 3 प्रश्न, 108 वरचे 4 प्रश्न तुम्ही सोडवले? ओके. आता आपण काय शिकलो लिहा आणि स्वाध्याय सोडवायचा. बघा, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. कुटुंबात कोणत्या गरजा पूर्ण होतात? आजारपणात आपली देखभाल कोण करते? विस्तारित कुटुंबाचे सदस्य केव्हा एकत्र येतात? उत्सवात कोणत्या बाबींची रेलचेल असते? योग्य अयोग्य लिहायचं. समोर बरोबरची खूण करा किंवा बरोबर चूक असं चालेल. आणि नागरिकशास्त्राचा हा धडा तुम्ही जी भूगोलची वही केली आहे की नाही, त्याच्यातच या धड्याचा स्वाध्याय सोडवायचा आहे. आणि मी तुम्हाला मुलांनो परत परत सांगते, धडा वाचा. वाचल्याशिवाय कळत नाही. समजलं तुम्हाला?